नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे अपडेट या समोर आलेले आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर तर चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बाजू देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला मिळतात, जसे की योजना असतील, वेगवेगळ्या शेतकरी योजना असतील, शैक्षणिक अपडेट असेल आणि ही वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा, कारण इतरांना देखील समजू द्या काय आहे महत्त्वाची अपडेट। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कारण खूप म्हणजे खूप महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी आलेलो आहे घेऊन। तर चला सुरू करूयात। तर पहा, लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, पैसे यादी जाहीर। नक्की काय आहे अपडेट, आपण हेच तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणी यांच्या बँक खात्यात पैसे जमा का होणार नाही, नक्की कारण काय आहे, पाहूयात आपण सविस्तर। तर पहा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आधार देणारी ही योजना आहे, ज्याच्यातून घर खर्च असेल किंवा इतर विद्यार्थ्यांचे खर्च असेल ते आपल्या यातून भागवले जाते आणि ही एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे। दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ हा थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो आणि या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यवधी महिला घेत आहेत। मात्र सरकारने आता एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। अशा महिलांची यादी जाहीर केली आहे, ज्यांच्या बँक खात्यात पुढील हप्त्याचे पैसेही जमा होणार नाहीत। नक्की कोणत्या महिलांचे जमा होणार नाहीत, त्यात तुम्ही तर आहेत का नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता, आणि जर असाल तर काय करायचं हे देखील आपण पाहणार आहोत। तर पहा, जर तुम्ही योजनेच्या लाभार्थी असाल आणि तर तुमच्यासाठी हे एक महत्त्वाचे आहे, जाणून घेणे गरजेचं आहे, तर नक्कीच आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या महिलांच्या बँक खात्यात पैसे का येणार नाहीत याचं आपण प्रथम कारण बघूयात। तर पहा, सरकारने अर्जांची पुन्हा एकदा छाननी केलेली असून, छाननी म्हणजे पुन्हा एकदा तपासणी केली आहे, पडताळणी केलेली आहे। अनेक तांत्रिक आणि नियमावलीतील जे त्रुटी असतील ते समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आपण आता या ठिकाणी काय कारण आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहत आहोत। बँक खाते हे आधारशी लिंक नसणे। पहा, बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे पात्र असूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाही, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारला लिंक नसणे किंवा आधारला हे बँक खातं लिंक नसते। तर हे सर्वप्रथम लिंक करून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। योजनेचे पैसे हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जाते। जर तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले नसेल, तर तुम्हाला मॅपिंग नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम आपले आधार हे बँक खात्याशी लिंक करून घेणे गरजेचे आहे। दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे, ई-केवायसी अपूर्ण असणे। ज्या महिलांनी अर्ज केला पण अद्याप आपले बायोमेट्रिक किंवा OTP आधारित ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे हप्ते रोखले जाणार आहेत। सरकारची ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य आहे। तिसरं, अपात्र अर्जदारांची ओळख। तर पहा, ओळख कशा प्रकारे करायची या ठिकाणी आपण पाहूयात। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठराल। पात्र कसे ठराल, तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता। कुटुंबातील कोणतेही सदस्य इन्कम टॅक्स म्हणतो आपण, आयकर भरत असले तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता। कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहने असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता। ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र असू शकता। महिला स्वतः सरकारी कर्मचारी असेल तरी पण या ठिकाणी अपात्र ठरेल। तर पहा, काहींच्या लाडक्या बहिणींचे जे आहे ते पैसे येतच नाही, तर त्यांचे प्रमुख कारण हे देखील असू शकतं बँकेची चुकीची माहिती। म्हणजे अनेकांनी अर्जामध्ये IFSC कोड किंवा बँक खात्याची चुकीची माहिती जर भरली असेल तर त्यांना देखील पेमेंट या ठिकाणी भेटत नाही। पैसे न मिळणाऱ्या महिलांची यादी कशी पाहायची आपण पाहूयात।
सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरती तुम्हाला मोबाईल नंबर, लॉग इन ID वगैरे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता. त्यानंतर अर्जाची स्थिती म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस लॉग इन केल्यानंतर तुमच्या अर्जासमोर रिजेक्ट, डिसअप्रूव्हर, पेंडिंग फॉर KYC असे दिसेल तर खात्यात पैसे जमा होणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा देखील शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.